दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. या काय 40 काय पुढं नाही काय पत्तये भूयस्तमेव प्रत्यपद्यत. शंकरांच्या तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर पडला आणि त्यांना त्रास देणारा समोर असलेला मदन जळून गेलेला आहे. त्याला शरीर मिळायला पाहिजे. तो काम रुक्मिणीच्या गर्भातून जन्माला आलेला आहे. त्याला शरीर मिळाले. प्रद्युम्न त्या नावाने तो प्रसिद्ध झाला. तो मुलगा जन्माला येण्याबरोबर नारदांनी शंभरासुराला सांगितलं, रुक्मिणीला झालेला मुलगा तुझा शत्रू आहे, तुला मारणार आहे. तो शंभरासुर आला. गुप्त वेशाने आणखी त्या अंतःपुरामध्ये जाऊन त्या मुलाला उचलून घेऊन गेला आणि समुद्रामध्ये त्याने टाकून दिलं. एक मत्स्य वर आलेला होता, त्याच्या मुखामध्ये तो मुलगा पडला. कोळ्याने काही मत्स्य धरण्याकरता जाळी पसरलेली होती, त्या जाळ्यामध्ये तो मत्स्य सापडला. मोठा मासा आहे. आपल्या स्वामीला हा नजराणा देऊया म्हणून त्या कोळ्याने तो मत्स्य मोठा राजेसाहेबांना नजराणा म्हणून गेला. त्याने स्वयंपाक घराकडे तो मासा पाठवला पाक करण्याकरता. शंभरासुराच्या आणखी स्वयंपाक घराची सगळी व्यवस्था पाहण्याकरता मदनाची स्त्री रतीही राहिली. आपल्या पतीला शरीर केव्हा मिळताय याची वाट पाहती आहे. तो मत्स्य आलेला आहे. शस्त्राने त्याला चिरल्याबरोबर आतून तो मुलगा, सुंदर अशा प्रकारचा मुलगा बाहेर पडला. रतीनं पाहिलेला आहे. नारद ऋषी येऊन पोहोचले. नारदाने सांगितलं, रती हा तुझा पती आहे, मदन आहे, जन्माला आलेला आहे. शंभरासुराने टाकलं होतं या समुद्रात, हा तुझ्या जवळ आता येऊन पोहोचलेला आहे. त्या असुराला समजणार नाही अशा रीतीनं याचं पालन पोषण कर. मोठा झाल्यानंतर याला सर्व युद्धविद्या सगळी विद्या शिकी आणि याच्याकडून शंभरासुराचा नाश करून याला घेऊन तू द्वारकेमध्ये जा. आई बापांची भेट व्हायची. निघून गेलेला. गुप्तपणाने त्याचं संरक्षण केलं. रतीने तो मोठा झालेला आहे, तरुण वयामध्ये आलेला आहे आणि ती रती स्त्रीप्रमाणे प्रेमाने बोलणं चालणं तिनं सुरू केलं. तो म्हणतो आहे, प्रद्युम्न तू माझं रक्षण केलंस म्हणाले, आणखी स्त्रीप्रमाणे वागतेस, मातृस्थानी तू आहेस. रती म्हणाली, आपण साक्षात नारायणाचे पुत्र. शंभरासुराने आपल्याला समुद्रात टाकून दिलं होतं. माझ्या जवळ तुम्ही आला. माझे पती आपण, मी रती आहे, आपण मदन आहात. आता लवकर त्या शंभरासुराला युद्धाचं आव्हान द्या. युद्ध करा आणि त्याचा नाश करा, म्हणजे आपण जाऊया. आपली माता अत्यंत शोकाकुल झाली. प्रद्युम्नाला उत्तम विद्या जी सर्व माया विनाशिनी म्हणता असुर तो होता शंभरात. युद्धाला आव्हान दिलेलं आहे शंभरासुराचं. त्याचं पुष्कळ युद्ध झालेलं आहे आणि मग शंभरासुराचा नाश प्रद्युम्नाने केला आपल्या मोठ्या गदेने. अस्त्रयुद्ध झालं, शस्त्रयुद्ध झालं, सर्व माया युद्धही त्या शंभराने केलं. सर्व मायांचा विनाश करू आणि तीक्ष्ण खडगाने त्याचा शिरच्छेद केला प्रद्युम्नाने. सर्व देवांनाही आनंद झाला. रती तिनं आपल्या या पतीला बरोबर घेतलं. आकाश मार्गाने निघून द्वारकेमध्ये येऊन ती पोचलेली आहे. श्रीकृष्णाप्रमाणे रूप आहे. सगळ्या स्त्रियांनी त्याला पाहिलं लांबून. गोपाल कृष्ण आले म्हणून त्या सगळ्या स्त्रिया उठून लज्जेनं बाजूला झालेल्या आहेत. थोडं निरीक्षण करून पाहिजे. रूप तसा आहे म्हणाले.
पण हा गोपाळ कृष्ण नाही. रुक्मिणी पाहती आहे. श्रीकृष्णांच्या प्रमाणे याचा उपाय म्हण. हा माझा मुलगा तर नसेल. गेला म्हणाले 10 दिवसाच्या आत तो नाहीसा झाला. श्रीकृष्णाचं साम्य याला कसं आलं, त्याच्यासारखं रूप याला कसं मिळालं. हा निश्चित माझा मुलगा असला पाहिजे. सगळी मंडळी आली, वसुदेव देवकी आले, सगळ्या बायका जमल्या, गोपाळकृष्णही आले. ते काही बोलले नाही, उभे राहिले, नारदांची वाट पाहत होते. आणि नारद बरोबर रुक्मिणी हा तुझा मुलगा आहे बर का, त्या शंभरासुरांनी नेला होता, ही तुझी सून आहे, हिनच याचं रक्षण केलं. आता ती रती तरुण होती आणि हा लहान मुलगा, याचं रक्षण केलं आणि त्याच्या बरोबर विवाह झाला म्हणजे कसं काय आहे. तर देव जे आहेत स्वर्ग लोकातले आम्हाला निर्जरा देवाह म्हणतात. त्यांना म्हातारपण नाही, नेहमी तरुण असतात ते देव. तशी ही रती, हिचं तारुण्य कायम होतं. प्रद्युम्न हा मनुष्य आहे, तेव्हा तो मोठा झाल्यानंतर आणि तीही मोठी आहेच आहे, कायमचीच आहे, म्हणून दोघांचा विवाह मग या द्वारकेमध्ये होऊन गेलेला आहे. आणि सर्व ही मंडळींना गेलेला प्रद्युम्न पुन्हा मिळाला, सर्वांना समजल्यामुळे आनंद झालेला आहे. सत्राजित नावाचा यादव श्रीकृष्णांच्या एका विवाहाचा वृत्तांत आत्ता सांगितलं. विवाह होऊन गेलेला आहे, आत्ता त्याची आठवण राहावी, मनाला काही समाधान व्हावं म्हणून आत्ता विवाह केला. दुसरा विवाह कुणाबरोबर झाला सांगताय. सत्राजितः स्वतनयां कृष्णाय कृतकिल्बिषः समंतकेन मणिना स्वयं उद्यम्य दत्तवान्. सत्राजित नावाचा यादव द्वारकेमध्ये राहणारा सूर्यनारायणांचा आणखी भक्त होता. सूर्यनारायणाने संतुष्ट होऊन सत्राजिताला समंतक नावाचा एक दिव्य मणी दिलेला आहे, कंठामध्ये बांधून. आणि तो फिरायला लागला, सभेमध्ये गेला. ते तेज पाहून सगळी मंडळी श्रीकृष्णांना सांगू लागली, आपल्याला आपल्या दर्शनाकरता सूर्यनारायण आलेला आहे म्हणाले. हसले बाबा, हा सत्राजित आहे म्हणाले. कंठातल्या समंतक मण्याचा प्रकाश पडले. तो समंतक मणी आपल्या वाड्यामध्ये आणून देवग्रहामध्ये त्याची स्थापना सत्राजिताने केली आणि रोज पूजा करत होतो. 8 भार सुवर्ण त्याच्यापासून मिळत होत. ज्या ठिकाणी तो मणी आहे त्या ठिकाणी दुर्भिक्ष कधी, दुष्काळ पडायचा नाही, रोगराई नाही, असं त्याचं सामर्थ्य होत. एके दिवशी सत्राजिताला सभेमध्ये बोलावून राजसभेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, बाबा हा मणी तू राजेसाहेबांना दे म्हणाले, सुरक्षित राहील. तुझ्या वाड्यात हा मणी राहणं म्हणजे तुला भीती आहे म्हणाले. पण तो लोभी होता. द्रव्य मिळताय, सुवर्ण मिळत नाही, त्याने ऐकलं नाही. त्याचा बंधू प्रसेन नावाचा एके दिवशी कंठामध्ये मणी बांधून घोड्यावर बसून शिकारी करता अरण्यामध्ये गेला. एका सिंहाने त्याला ठार मारलं आणि मणी नेला. जांबवान जो आहे वृक्षराजा, यांनी त्या सिंहाला मारला आणि तो मणी आपल्या गुहेमध्ये मुलाच्या पाळण्यावर बांधून ठेवलेला आहे. 2-3 दिवस झाले, प्रसेन आला नाही. सत्राजिताने आणखी विचार केला आणि सगळ्या गावामध्ये सांगायला सुरुवात केली, ह्या कृष्णाने माझ्या भावाला मारून आणि तो मणी नेलेला आहे. गोकुलामध्ये असेपर्यंत हे सगळं कृष्णांच्या नशिबी होत असते. ह्या गोपीने येऊन सांगावं, आज माझ्या घरी चोरी केली, दुसरीने सांगावं यांनी केली, ते संपूर्ण चोरी. पण आता इतकं लग्न झालं, इतकं हे झालं, आणखी कृष्ण चोरी करतोय. सत्राजित सगळ्याला सांगायला लागला आणि ते सगळ्यांना खरं वाटलेलं आहे. ह्या ज्या खोट्या गोष्टी आहेत ह्यांचा जास्ती प्रसार होतो आहे. सगळी मंडळी बोलायला लागली, कृष्णाने असं करायला नको होतं म्हणाले. पण एकाही माणसाने खरं काय आहे चौकशी करावी, हे करावी, काही नाही. श्रीकृष्णांच्या कानावर ही अपकीर्ती गेली. आपल्याबद्दल लोक आणखी बोलताय.
मंडळींना काही बरोबर घेईल अरण्यामध्ये गोपाळ कृष्णाने चौकशी करण्याकरता. तो प्रसेन आणि त्याचा घोडा मरून पडला होता, याला कोणीतरी मारून मणी नेलेला आहे. त्याच रस्त्याने पुढे गेले, तो सिंह मरून पडला होता, म्हणजे सिंहाने याला मारलेला. तसेच पुढे गेले, आणखी खाली पायऱ्या होत्या, गुहा आहे असं त्याला दिसलं. सर्व मंडळींना गुहेच्या तोंडावर तुम्ही राहा, मी आज जाऊन चौकशी करून येतो म्हणून सांगितलं आणि आज गेले भगवान. तो मणी त्यांना दिसला, पाळण्यावर बांधलेला आहे. तो मणी घेण्याकरता ते गेले. तिथं असलेल्या दासीच्या दृष्टीला हे पडले, हा कोणीतरी नवीन मनुष्य आपल्या गुहेमध्ये आलेली आहे. ती आरडाओरडा करायला लागली. तो जांबवान धावून आलेला आहे. गोपाळ कृष्णांच्या बरोबर द्वंद्वयुद्ध सुरू झालं जांबवानाचं. श्रीकृष्णांचं त्यांचं 28 दिवस पर्यंत युद्ध झालं. दमला जांबवान. रामावतारापासून तो होता आणि त्याच्या लक्षात आलेला आहे की हा मनुष्य नाही, साक्षात भगवान आहेत, आपले स्वामीच आहे. शरण आलेला आहे. देवा मला कळलं नाही, माझ्या हातून युद्ध झालं, आपल्याबरोबर युद्ध केलं मी, चूक झाली पाहिजे, काय काम आहे. गोपालकृष्ण म्हणाले, बाबा हा मणी नेण्याकरता मी आलेलो आहे, मी मणी चोरला असं सगळे लोक म्हणतात. आई बाप काय, बंधू काय, सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल आणखी संशय आहे. त्याकरता घेऊन जाण्याकरता आलो. तो म्हणाला, सध्या मणी माझ्या ताब्यात आहे, म्हणाले मी मणी देतो, पण माझी मुलगी एवढी तुम्ही करून घ्या आणि मणी देऊन टाकतो. मला काही स्वतंत्र नजराणा देण्याची जरूर नाही तुम्हाला. झालं. जांबावती त्याची कन्या, तिच्या बरोबर विवाह झालेला आहे आणि मणी घेऊन गोपाळकृष्ण द्वारकेला आलेले. बाहेर उभे राहिलेल्या मंडळींनी 10-12 दिवस वाट पाहिली, पण एकालाही असं सुचलं नाही की आज जाऊन पाहूया काय गोपाळकृष्ण संकटात आहेत का काय आहेत. एकालाही आलो. आपण आपलं सुरक्षित राहिलं म्हणजे ही वृत्ती आहे, पहिल्यापासूनच वृत्ती आहे. आले द्वारकेमध्ये. 10-12 दिवस झाले, एका गुहेत गेले, परत काय गोपाळकृष्ण आले नाहीत. काय झाला मला माहिती नाही. सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. देवकी रुक्मिणी सगळ्यांना दुःख झालेलं आहे. ब्राह्मणांच्याकडून चंडी पाठ सुरू केलेले आहे. 28व्या दिवशी आपल्या पत्नीला बरोबर घेऊन गोपाळकृष्ण द्वारकेमध्ये आलेले आहेत. सत्लाजित यादवाला लगेच बोलावणं पाठवलेलं आहे, राज्यसभेमध्ये आलेले आहे. तो मणी त्या ठिकाणी ठेवला होता चौरंगावर. हा तुमचा मणी आहे, कसा मिळाला, कुठं मिळाला, तुम्हाला साक्षीदार पाहिजे असले तर आहे म्हणाले. ती जांबवतीच होती. नाही, मुकाट्याने मणी तुमचा मणी घेऊन जावा म्हणाले. आणखी सगळ्या लोकांना हे समजलं. सत्राजितानेच उगीच म्हणाले ही निंदा केली आपण. त्याला सांगितलं हा मणी आम्हाला नको आहे. त्यांनी विचार केला, एकटी मुलगी आलाय म्हणे, ही मुलगी आल्यानंतर हिच्या मुलांचाच अधिकार आहे, त्यामुळे जाईल कुठं म्हणी, सध्या तरी कशाला घेऊन जावं. सत्राजितालाही अत्यंत पश्चात्ताप झाला आणि त्यांनी आपली कन्या सत्यभामा, अनेक लोकांनी तिला याचना मागणी घातली होती, ती मुलगी गोपाळकृष्णांना दिली. मणीही द्यायला लागला. मणी नको, तुमच्याजवळ ठेवा. पांडवांचा लाक्षाग्रहामध्ये दाह झाला, पांडव जळून गेले. ही बातमी जिकडं तिकडं पसरली. रामकृष्ण हे कौरवांना कुंतीला भेटण्याकरता आणखी आलेले आहेत. कुंतीही गेली जळून असंही त्यांना वाटलं. कौरवांना भेटावं वगैरे सगळे. भीष्माचार्य, कृपाचार्य, गांधारी सर्वांच्या भेटी झालेल्या आहेत. या वेळेला इकडं द्वारकेमध्ये अक्रूर आणि कृतवर्मा दोघांनी शतधन्वा नावाच्या यादवाचा बुद्धिभेद केला. त्याला म्हणाले, सत्राजिताने आपली मुलगी तुला देण्याचं कबूल केलेलं होतं, ती मुलगी त्याने कृष्णाला देऊन टाकली, निदान मणी तरी घे म्हणाले. सांगितलं त्याला. हा यादव
रात्रीच्या वेळेला वाड्यामध्ये गेला, सत्राजिताला त्याने ठार मारलं आणि तो मणी घेऊन गेला. कृष्णाने अगोदर बजावलं होतं या, पण लोभामुळे प्राण गेला याचा. सत्यभामेला अत्यंत दुःख झालेलं आहे आणि ती लगेच हस्तिनापुराला गेली. रामकृष्णाला सर्व वृत्तांत सांगितला. माझ्या बापाला मारलं म्हणाले कुणीतरी. त्यांनाही दुःख झालं आलेले आहे आणि शोध करू लागले. शरधन्वा यादव, आता मात्र आपण द्वारकेमध्ये राहिलो तर आपल्याला मारणार म्हणाले. तिथून बाहेर पडलेला आहे. जाताना कृतवर्म्याकडे गेला. हा मणी तुमच्या जवळ ठेवा. ते म्हणाले माझ्या जवळ नको, मी काही कृष्णाचा द्वेष करणार नाही, द्रोह करणार नाही, तुझं तू वाहून घे. अक्रूरजींच्याकडे गेला. ते म्हणाले मला कशाला हा मणी, कृष्णाच्या विरुद्ध मला जायचं नाही, तू आणलेला आहेस म्हणे, तुझं तू कुठेही टाकून दे. पण अक्रूराच्या अंगावर त्याने मणी टाकला आणि तो घोड्यावर बसून निघून गेला. द्वारकेतून बाहेर पडला. हे समजल्याबरोबर रामकृष्ण रथामध्ये बसून त्याचा पाठलाग करलाय. मिथिला नगरीच्या वेशीमध्ये त्याचा घोडा मरून पडला. तो शरधनु पळत चाललेला आहे. कृष्णाने रथातून उडी मारली, त्याचा सुदर्शन चक्राने शिरच्छेद केला. त्याचा संबंध वस्त्रामध्ये पाहिलं पण मणी नाही त्याच्याजवळ. राम आपल्या रथात बसले हे पाहत. कृष्णाने येऊन सांगितलं की शरधनुचा वध म्हणाले उगीच केला, त्याच्या जवळ काही मणी सापडला नाही. पण यांना विश्वास वाटला नाही, पण बोलले नाही. तू म्हणाले कृष्णा द्वारकेमध्ये जाऊन त्याने आणखी कुणाजवळ मणी ठेवला असेल त्याचा शोध करून मी आता द्वारकेला येणार नाही. आमचा मित्र इथं मिथिलाधिपती आहे, त्याच्याजवळ मी राहणार आहे. एकटे गोपाल कृष्ण परत आले. रामही त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये राहिलेले आहे. त्यावेळेला दुर्योधन त्यांच्या जवळ येऊन राहिला आणि त्यांनी गदा युद्धाचं उत्तम शिक्षण बलरामजींच्यापासून घेतलेलं आहे. भीमापेक्षा तो आणि गदा युद्धामध्ये अत्यंत निष्णात झालेला आहे, तयार झालेला आहे. इकडे यांनी येऊन चौकशी केली. अक्रूरजींच्या जवळ मणी आहे हे त्यांना समजलं. अक्रूरजींना बोलावलं त्यांनी सभेमध्ये. ते जाताना हाच प्रश्न निघणार म्हणाले, मणी घेऊन आणखी गेले. आल्याबरोबर या या अक्रूरजी, बरेच दिवसांनी तुमची भेट झाली आणि पहिलं प्रश्न आहे मणी तुमच्याजवळ आहे काय विचारलं नाही. ननु दानपदे न्यस्त स्थैर्यास्ते शरधन्वना समंत गौ मणी श्रीमान विदित पूर्वमेव नहा. चातुर्य आहे. अक्रूरजी पुष्कळ दानधर्म तुमच्याकडून होत आहे म्हणाले. तेही संबोधन सहेतुक आहे. दान धर्म कुठं करतात, कसा करतात? तुमच्याजवळ त्या शरधनुनी हा मणी ठेवलेला आहे हे आम्हाला पूर्वीच समजलेलं आहे. सत्राजिताला एकच मुलगी आहे, बाकी मुलगा बिलगा काही नाही. त्या मुलीची जी मुलं आहे त्यांचा या मण्यावर अधिकार आहे की नाही? त्या मुलांना मिळाला पाहिजे हा मणी, पण आम्हाला नको म्हणे. तो मणी बाळगणं म्हणजे फार कठीण आहे. तो पसेन मेला, त्याचा भाऊ सत्राजित मेला, तो शरधन्वा मेला म्हणाले या मण्यामुळे. तुमच्याजवळ तो मणी राहिला आहे ते बरं आहे, कारण तुम्ही लोभी नाही, हा एक गुण आहे क्रूरी. अनेक ब्राह्मण मंडळी आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की अक्रूरजींनी मोठा यज्ञ केला आणि कितीतरी सुवर्ण आम्हाला दिलेलं आहे. हे सोनं कुठलं मिळतं तुम्हाला? मण्यापासूनच ना. कबूल केलं अक्रूर. मी नको म्हणत होतो म्हणाले. त्यांनी माझ्या अंगावर टाकला म्हणे तुम असू दे म्हणाले, पण तुमच्याजवळ ठेवा, एकदा दाखवा म्हणाले सगळ्या लोकांना. घरातली सगळी बायका पुरुष हे आमचे बंधू राष्ट्र तिकडे जाऊन बसलेले आहे. मला काही कळत नाही काय म्हणाले. माझा मित्र आहे मिथिलाधिपती, मला तिथं राहायचं आहे. म्हणजे या करता मी मणी ठेवलेला अशी सगळ्यांची समजूता एकदा दाखवा. माझे हे आरोप अपकीर्ती माझी दूर करा. काय संसारात मी पडलो म्हणाले. त्याने आणला सौदा म्हणे.
होय म्हणाले, असा असा मणी मिळाला, हे सगळे यज्ञयाग चाललेले आहेत, तुम्ही करा यज्ञयाग, अवश्य घ्या, तुमच्याजवळच मणी ठेवा, दान धर्म करत चला म्हणा, सर्वांना दाखविलेला आहे. आणि ही अपकीर्ती आपली सर्व लोकांमध्ये झालेली भगवंतानी दूर केली. संसारी व्हायचं तर हे प्रयत्न माझा असा पाहिजे, शेवटपर्यंत अपकीर्ती सुद्धा दूर केली. सगळं सहन करायचं असं नाही आहे. हे श्रवंत म्हण्याचं आख्यान आचार्य सांगतायत, जो श्रवण करतो श्रद्धेनं त्याची अपकीर्ती दूर होती. त्याच्यावर जर चोरीचा आळ आलेला असेल तर तो दूर, खरोखर चोरी केली असेल तर दूर होणार नाही. ह्या श्रवणाने दुष्कीर्तिम दुरितम अपोष्यया दिशांती. सुखाचार्य सांगतात, राजन पांडवांना भेटण्याकरता भगवान श्रीहरी सात्विकी वगैरे यादवांना बरोबर घेऊन इंद्रप्रस्थ नगरामध्ये त्यांना धृतराष्ट्राने इंद्रप्रस्थामध्ये राहायला सांगितलं होतं आणि आपल्या मुलासह तो हस्तिनापुरामध्ये राहत होता. आनंद झाला पांडवांना, प्रेमाने आणखी सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत. द्रौपदीचं नुकतंच लग्न झालेलं होतं, तिनेही येऊन भगवंताला नमस्कार केलेला आहे. सात्विकीची ही पूजा अर्चा सत्कार सर्व पांडवांनी केलेला आहे. कुंतीच्या जवळ जाऊन भगवान श्रीहरीने वंदन केले, कुशल प्रश्न वगैरे केले, सूनबाई वगैरे सगळ्यात चांगल्या आहेत ना हेही विचारले असत. प्रेम उत्पन्न झालेलं आहे कुंतीच्या अंतःकरणामध्ये. श्रीकृष्ण प्रेम फार होतं. भगवान गोपाळ कृष्ण म्हणजे आपला भाचा आहे, बंधूचा मुलगा आहे, ही दृष्टी नाही. त्याची दृष्टी आपल्यावर आहे, प्रत्यक्ष परमेश्वर तो आहे. प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेलं आहे. ती बोलून गेली कुंती, बाबा पूर्वीच कंसाला मारल्याबरोबर तू आमच्या समाचारा करता अक्रूराला पाठविलं होतं. त्यावेळेला माझ्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं आहे की आम्हाला आधार आहे जगामध्ये, कोणीतरी आम्हाला आमची विचारपूस करणारा कोणी आहे. हे तुझं प्रेम असंच आम्हाला मिळावं. विश्वाचा तू आणखी मित्र आहेस. हा आपला आणि हा दुसऱ्याचा ही कल्पना तुझ्या मनामध्ये नाही आहे. पण आपलं स्मरण करणारे जे आहेत आमच्यासारखे, त्यांना सर्व क्लेशातून आपण मुक्त करता, अशीच कृपा आपली आमच्यावर असावी असं कुंतीनं सांगितलं. बरेच 2-4 महिने तिथं राहिले म्हणतात गोपालकृष्ण. एकदा कृष्णा अर्जुन रथामध्ये बसून शिकारीला गेले आणि परत येताना नदीची तीरावरती त्याने रथ थांबविला. अर्जुन पाणी पिण्याकरता नदी तीरावर गेला. तिथं तीरावर एक कन्या बसलेली त्यांनी पाहिली. चौकशी केली, कोणाची मुलगी तू आहेस, इथं कशाला आलेली आहे? ती म्हणाली, अहं देवस्य सवितुर दुहिता पथिविच्छती विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिता. सूर्य नारायणाची मी कन्या आहे. मला भगवान विष्णुपती प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे. तपश्चर्या करते आहे. देवाने कृपा करावी आणि माझा स्वीकार करावा. अन्य पती मला नको. कालिंदी माझं नाव आहे. यमुना जलामध्ये माझ्या पित्याने माझी राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली. अच्युताचं भगवंताचं दर्शन होईपर्यंत मी या ठिकाणी तपश्चर्या करणार आहे. अर्जुनाने जाऊन सांगितलं, अशी अशी सूर्यकन्या आहे, तुमच्याबरोबर विवाह व्हावा. तिला बरोबर घेऊनच आले हे दोघे. अग्नी नारायणाला आणखी हे पाहिजे होत, खांडववन पाहिजे होत. कृष्णार्जुन रथामध्ये बसून त्या खांडव वनासभोवती फिरतायत. वनातून बाहेर कुणालाही जाऊ द्यायचे. पक्षी काय पशु काय बाण मारून त्याला पाठीमागं पाठवून द्यायला. खांडवनही त्याला दिलेलं आहे. संतुष्ट झाले अग्नी नारायण. त्यावेळेला मयासुर हा त्यात सापडला होता अग्नीमध्ये. कृष्णांच्या सांगण्याप्रमाणे अर्जुनाने त्याला जीवदान दिलं, सोडून दिलं, अग्नीमध्ये टाकलं नाही. त्याने आणखी पांडवांचा उपकार जाणून आणखी पांडवांना एक मोठी मयसभा बांधून दिली. मोठा शिल्पकार तो होता.
अग्निनारायणानेही त्यांनीही संतुष्ट होऊन अग्नी त्या अर्जुनाला श्वेत अश्व दिलेले रथाला अक्षय्य बाणाने भरलेले असे हाते दिले, धनुष्य एक दिव्य दिलेलं आहे, आणखी कवच दिलेलं आहे, अभेद, शत्रूला ते फोडता येणार नाही. नंतर सात्यकी वगैरे यादवासह भगवान द्वारकेला प्राप्त झाले आणि उत्तम मुहूर्तावर सूर्यकन्या कालिंदी बरोबर त्यांचा विवाह, रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा आणि कालिंदी 4 स्त्रिया झाल्या. पुढं अवंती देशाचे अधिपती दुर्योधनाच्या पक्षाचे होते, त्यांची जी बहीण आहे कृष्णावर प्रेम करणारी मित्रविंदा नावाची, श्रीकृष्णाने रुक्मिणीप्रमाणे तिचंही हरण केलेलं आहे, सर्व राजांचा पराजय करून. नग्नजित नावाचा कोसळ देशाचा राजा, त्याची कन्या सत्या नावाची होती. अनेक राजे लोक आलेले आहेत, पण त्यांच्या बरोबर तिचा विवाह होऊ शकला नाही. त्याचा पण मोठा न्याळा होता. 7 मोठे बैल सोडले होते मोकळे, त्या सर्वांना बांधून ठेवणारा जो राजपुत्र पराक्रमी असेल त्यालाही मुलगी द्यायची असं त्या राजाने ठरवलं. गोपाळ कृष्ण त्याच्या राजधानीमध्ये आलेले आहे. त्या राजाने त्यांचा सत्कार केला, पूजा केली. काय आज्ञा आहे महाराज? भगवान म्हणाले, राजा, क्षत्रियाने कोणाजवळ याचना करायची, पराक्रमाने काय पाहिजे असेल ते मिळवायचं, हे आहे म्हणाले. पण आपली मैत्री राहावी, मिळावी या इच्छेनं मी तुमच्या कन्येला मागणी घालण्याकरता आलेलो आहे. राजा म्हणाला, तुमच्यापेक्षा दुसरा कोणता मला जावई मिळेल म्हणाले, श्रेष्ठ आहे, पण माझा असा पण आहे म्हणा, 7 बैलांना जो बांधून ठेवे त्याला मुलगी द्यायचं माझं ठरलेलं. त्या पुष्कळ राजपुत्र आले, पण बैल बांधू शकले नाही. त्या बैलांनी पुष्कळांची डोकी फोडली, मारलं पुष्कळांना, असं झालेलं. मोकळे बैल. बरं आहे, निघाले गोपाल कृष्ण. 7 रूप कृष्णाने धारण केली आणि 7ही बैलांना व्यसन घालून बांधून टाकलेलं आहे. सहज, काही हे नाही. आनंद झालेला आहे राजाला, राजपत्नीला, त्या कन्येला तर फार आनंद झाला. वाद्य वाजता आहे, पुष्कळ मंडळी जमलेली आहे. आणखी त्या सत्या नावाच्या राजकन्येबरोबर गोपाळ कृष्णांचा विवाह झालेला आहे. मुलीच्या बरोबर राजाने किती देणगी दिली हे मुद्दाम शुकाचार्य सांगतायत. आतापर्यंत ही इतकी लग्न झाली, इतके काय दिलं कोणी, मुलीच्या बाबाने काही बोललं, इथं मात्र सांगतात संपत्ती किती होती. दशधेनु सहस्राणी परिवरहम अदाद्यहु. पहिल्या प्रथम गायी किती दिल्या, 10,000 गायी आणि आपल्या मुलीबरोबर. पुढचं सांगतात युवतीनां त्रिसहस्रम, 3,000 तरुण स्त्रिया सेवा करण्याकरता आपल्या मुलीबरोबर. कंठामध्ये उत्तम आणखी अलंकार आहे, उत्तम वस्त्र नेसते. नवनाग सहस्राणी, 9,000 हत्ती दिलेले. गजांत लक्ष्मी म्हणतात, एक हत्ती पोसायचा म्हणजे तो अगोदर सगळं समोर टाकलेलं गवताच्या पेंड्या, 600-625 पेंड्या नुसत्या सोडण्यात फेकूनच देतो. अगो खायला काय खात असेल ते. असे 9,000 हत्ती दिलेले आहे. म्हणजे घरातले असलेले सगळे दिले असा अर्थ नाही, कितीतरी हत्ती असले पाहिजेत. जावयाला काय सर्व घर द्यायचं नाही. पुढं काही संख्या सांगितली. नागात शतगुणांग रथा, 9,000 गुणिले 100, 9 लाख इतके रस दिले. रथात शतगुणान अश्वान, 9 लाख रथ, याच्या 100 पट अश्व आहेत. रथ दिल्यानंतर अश्व द्यायलाच पाहिजे.
आणि अश्वात शतगुणान नरा, अश्वाचा 100 पट माणसं दिलेली आहेत नोकर साकर कामधाम करायला. म्हणजे धान्य त्या वेळेला भारतवर्षामध्ये किती असेल. एक विवाह झाल्यानंतर तिच्या घरची इतकी माणसं, इतके नोकर साकर, इतके सगळे पशु वगैरे सगळे इतके आणायचे. म्हणजे द्वारकेमध्ये सुद्धा किती समृद्धी असे. दोघे पतिपत्नी रथामध्ये बसून निघालेले आहेत. पुष्कळ सैन्य बरोबर आहे. ज्या राजपुत्रांना ही कन्या मिळाली नाही, कन्या मिळून इतकी संपत्ती मिळाली ना, राजा श्रीमंत होता म्हणून राजपुत्र येत होत, संपत्ती ही गेली कन्याही. ते सगळे लोक युद्ध करण्याकरता आलेले असताना तो अर्जुन त्यावेळेला बरोबर होता कृष्ण. त्यांनीच सर्व राजांचा पराभव केलेला आहे. सर्व ते देणगी घेऊन द्वारकेमध्ये भगवान प्राप्त झाले. सुदकीर्ती राजाची कन्या भद्रा हिच्या बरोबरही त्यांचा विवाह झाला. त्याचप्रमाणे कैकेयी नावाची स्त्री तिच्या बंधूंनी दिली, तिच्या बरोबरही विवाह झाला. आणि मद्र देशाचा अधिपती त्याची कन्या लक्ष्मणा तिच्या स्वयंवरामध्ये मत्स्यवेध करू आणि तिचा स्वीकार त्यांनी केला. आणखीही अशाच प्रकारच्या श्रीकृष्णांच्या 16,000 राजकन्या स्त्रिया झालेल्या आहेत. भौवासुराचा नाश करून त्यांनी आणलेल्या सर्व राजकन्यांच्या बरोबर गोपालकृष्णाने विवाह केलेला आहे. ती कथा ऐकण्याची इच्छा राजाने प्रदर्शित केल्यानंतर आणि सांगतायत आचार्य महाराज, भौमासुर नावाचा प्राग ज्योतिष प्रांताचा अधिपती होता, आसामुख प्रांताचा अधिपती होता म्हणतात. नरकासूर किंवा भौमासूर स्वर्ग लोकामध्ये जाऊन अदितीची कुंडल त्यांनी आणखी कळून आणली. देव माता अदिती गण यांनी जाऊन त्यांचं काही स्थानही घेतलं. इंद्राने जाऊन श्रीकृष्णाला प्रार्थना की हा असुर म्हणाले अत्यंत उन्मत्त झालेला आहे, वाटेल त्यावेळेला आमच्या स्वर्गामध्ये तो वाटेल ते घेऊन जातो. त्याला शासन करण्याकरता गोपालकृष्ण गरुडावर बसून निघाले. द्वारकेतून बाहेर पडले. मोठे मोठे डोंगर आहेत आडवे, कितीतरी त्यांनी संरक्षणाची व्यवस्था केली. त्याच्यापुढं शस्त्रास्त्राची व्यवस्था केली आहे. गिरिदुर्ग आहे, शस्त्रदुर्ग आहे, जलदुर्ग आहे, अग्निदुर्ग आहे, अनिलदुर्ग आहे. त्याच्या मग पलीकडं ही राजधानी त्याची. सर्व एकंदर दुर्गांचा नाश करू, चक्राने अग्नी आणि जल हे सर्व नष्ट करू. आणखी राजधानी जवळ भगवान येऊन पोचले. गरुडावर बसून आलेला आहे. बरोबर सत्यभामा त्यावेळेला होती. पांचजन्य शंख वाजवल्याबरोबर तो जो मुरासुर होता तो पाण्यामध्ये निजलेला होता. 5 मस्तक त्याला होती. तो उठला पाण्यातून, त्रिशूळ घेऊन युद्धाकरता बाहेर पडलेला आहे. गरुडाच्या अंगावर त्यांनी त्रिशूळ फेकला. तो येण्यापूर्वीच बाणाने त्याचे तुकडे झालेले आहेत, भगवंताने केले. युद्ध सुरू झालेलं आहे. गदा घेऊन युद्ध करतायत भगवंताच्या बरोबर तो असो. सुदर्शन चक्राने त्याचे बाहू आणखी 5ही मस्तक भगवंताने तोडून टाकलेली आहे. गतप्राण होऊन तू खाली पडला. 5-7 त्याची मुलं ही युद्धाला आलेली आहे. सेनापती पीठ याला पुढं करू. त्या सर्वांचाही नाश भगवंताने केलेला आहे. आणि नंतर तो भौमासूर हत्तीवर बसवून युद्ध करण्याकरता आलेला आहे. दोघांचं युद्ध सुरू झालं. सर्व सैन्य मारलेलं आहे. आणि भौमासुराचं आणि भगवंतांचं युद्ध चाललेलं आहे. अच्युताला मारण्याकरता त्या भौमासुराने त्रिशूळ हातामध्ये घेतला, पण तो टाकण्यापूर्वी सुदर्शन चक्राने नरकासुराचा शिरच्छेद भगवंताने केलेला आहे. हत्तीवर बसलेला किरीट कुंडलधारी त्याचं मस्तक खाली पडलेलं आहे भूमीवर.
भूदेवी त्या ठिकाणी भगवंतांच्या जवळ आली. अदितीची आणलेली कुंडल भौमासुराने ती श्रीकृष्णाला तिनं ही देवीची कुंडल आणली ध्यान. आणि तो भौमासुराचा मुलगा जो होता यालाही पुढं केलं, याचं संरक्षण करा, याला राज्य द्या म्हणून सांगितलं, स्तुती केली भगवंतांची. आणि त्याला राज्याभिषेक करून भगवान हे इंद्र लोकामध्ये गेले. ते त्या नरकासुराने किती संपत्ती जमवली होती, ती सगळी संपत्ती त्यांनी द्वारकेला पाठवून दिलेली आहे. 16,000 राजकन्या सर्व राजांचा पराभव करून त्याने आणून आपल्या राजधानीमध्ये ठेवल्या होत्या. त्या सगळ्या राजकन्यांना द्वारकेला पाठवून दिलेलं आहे. मेण्यामध्ये, पालखीमध्ये, रथामध्ये, इतर वाहनामध्ये. त्याचप्रमाणे कितीतरी द्रव्य मिळालेलं आहे, ते सगळं द्रव्य पाठवून दिलं. ऐरावताच्या कुलातले 64 हत्ती पांढरे शुभ्र 4 दात ज्याला आहे तेही द्वारकेला पाठवून दिले. स्वर्ग लोकामध्ये गेले भगवान. देवमाता अदितीला तिची कुंडल अर्पण केलेली आहे, इंद्राने ही पूजा केली. निघाले द्वारकेला जाण्याकरता. सत्यभामा म्हणाली, हा पारिजात वृक्ष जो आहे कल्पवृक्ष, हा माझ्या उद्यानामध्ये पाहिजे. कल्पवृक्ष आहे. लगेच तो वृक्ष उपटून घेतला गोपालकृष्णाने आणि निघाले. मग इंद्राजी देव म्हणाले, हा पारिजातक वृक्ष कल्पवृक्ष आमच्या स्वर्गातला आहे, तुम्हाला भूमीवर आम्ही नेऊ देणार नाही. भौमासुराला मारून त्याचा एक निष्कंटक राज्य त्याची हे केलेलं आहे, सगळं केलं, उपकार केले. पण इंद्र म्हणतोय हा वृक्ष आमचा आहे, स्वर्गातच राहणार. त्यावेळेला कितीतरी भयंकर युद्ध झालेलं आहे. सर्व यादव हे द्वारकेतून तिथं आले होते म्हणतात. युद्धाचं वर्णन इथं नाही आहे, विष्णू पुराणामध्ये मला वाटतं हे वर्णन. सर्व यादव आलेले आहेत. देवांचं आणि यादवांचं भयंकर युद्ध. पराजय झाला देवांचा. तो पारिजातक वृक्ष आणखी द्वारकेमध्ये आणून सत्यभामेच्या आणखी बागेमध्ये लावलेला आहे. नंतर एक मुहूर्त पाहिलेला आहे देवाने, भगवंतानी, आणि त्या एकाच मुहूर्तावरती सर्व 16,000 राजकन्यांच्या बरोबर विवाह केला. म्हणजे तितकी रूप धारण केली आणि तितके वाडे झालेले आहे, तितके नोकर चाकर, सर्वांची व्यवस्था. आणि हा एवढा मोठा गृहस्थाश्रम सुरू झालेला आहे. साक्षात लक्ष्मीपती ज्यांना पती मिळाले अशा त्या सर्व राजकन्या. परंतु भगवंतांची कृपा आपल्यावर अखंड राहावी, त्यांचं प्रेम राहावं या उद्देशाने स्वतः सर्व सेवा देवाची त्यांनी करावी. आल्याबरोबर उठून उभं राहावं, त्यांना बसायला आसन द्यावं, पाय धुवावे त्यांचे, वारा घालावा. त्याचप्रमाणे जेवण झाल्यानंतर तांबूल दान करावं. अशी सर्व प्रकारची सेवा स्वतः त्या आणखी स्त्रियांनी करा. शेकडो दासी ज्यांच्या हाताखाली काम करणार आहेत, त्यांना काय पाहिजे ते नेऊन दे ग म्हणून दासीला सांगून ह्या आपल्या बसलेल्या आहेत असं नाही, स्वतः त्यांची सेवा. हा एवढा गृहस्थाश्रम कसा चालला होता ऐकण्याची इच्छा होती राजाला. एक गृहस्थाश्रम रुक्मिणीचा त्याची कथा त्यांनी सांगितली, त्यावरून बाकीचे समजून घ्या. कधीच सुखमासीनम स्वतरवस्थन जगद्गुरुं पथिम पर्यचरत भैष्मी व्यजनेन सखी जनै. दुपारचं भोजन झालेलं आहे. रुक्मिणीच्या वाड्यामध्ये भगवान आहेत, प्रत्येक वाड्यामध्ये आहे. पर्यंकावरती आणखी विश्रांती घेण्याकरता पडलेले आहे. रुक्मिणी देवी आपल्या मैत्रिणीच्या हातातून पंखा घेतला, तिने वारा घाल उभी राहिली. सहज लिलीनं ज्यांनी हे विश्व संपूर्ण ज्यांनी उत्पन्न केलं, पालन करतो आणखी पुन्हा उपसंहार करतो, तोच परमात्मा आपल्या सर्व मर्यादा सुरक्षित ठेवण्याकरता या ठिकाणी जन्माला आलेला आहे.
या बुद्धीनं आणखी ती लक्ष्मी म्हणजे ती आपली रुक्मिणी विचार करती आहे. आणखी काय झालं कोणाला ठाऊक. तिची परीक्षा पाहिजे होती म्हणा, तिचा गर्व दूर करण्याचा होता. पडल्या पडल्या आणखी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी बोलायला आरंभ केले. साक्षात लक्ष्मी देवी ती आहे. राजपुत्री इप्सिला भूपैर लोकबाळ होई. काय राजकन्ये एकदम हाक मारली पडल्या पडल्या. ही दसकली राजकन्ये म्हणताय का. काय होणार आहे कोणाला ठाऊक. आता काय बोलणार आहे. तुझ्या विवाहाच्या वेळेला किती राजे लोक तुझ्या इच्छेनं आले होते म्हणाले. तुझ्याबरोबर विवाह करावा अशी श्रीमंत राजे लोके, पुष्कळ राज्य वगैरे जाणार, ते मोठे मोठे राजे लोक तुझ्या इच्छेनं आलेले असताना तुझ्या बंधूंचीही संमती होती, आई बाबांची संमती होती. कस्मान वर्षे समान सर्व राजे लोकांचा तिरस्कार करून आमच्या बरोबर तू विवाह का केलास. आता विवाह झाला, मुलं झाली आणि आज याने हे काढलेलं आहे. का विवाह केलास. आमची योग्यता तुझी योग्यता बरोबरीची नाही बाई. ह्या सगळ्या राजांची भीती आम्हाला वाटती म्हणून आम्ही समुद्रात जाऊन येऊन राहिलो म्हणाले. सगळे बलवान राजे आमचा द्वेष करताय. आम्हाला राज्य नाही. काय आम्ही कसे वागतो काय वागतो हेही लोकांना पसंत नाही. आमचं वागणं पसंत नाही आहे. लोकमार्ग सोडून आम्ही वाटेल तसं वागतो. आमच्या नादाला लागणाऱ्या स्त्रिया कधीही सुखी होणार नाही हे तुला कळलं नाही काय म्हणाले. निष्किंचना वयम शश्वन निष्किंचन जनप्रिया तस्मात प्रायेण नाही आढ्या माम भजन्ति सुमध्यमे. राजकन्ये आम्ही अकिंचन आहोत. काही आमच्या जवळ संपत्ती वगैरे नाही. आणि असे अकिंचन जे लोक आहेत त्यांनाच मी आवडतो म्हणाले. श्रीमंत लोक माझ्याकडे कधी येत नाही. सारखं समान धन तरी पाहिजे. वर आणि वधू यांचं सारखं जर धन असेल ऐश्वर्य असेल तर दोघांचा विवाह योग्य ठरतो. तू काहीही विचार केला नाहीस. अविचाराने काय पत्र काय मला पाठवलंस, त्या ब्राह्मणाला काय पाठवून दिलंस. आणखी ज्याच्याजवळ काहीही गुण नाही, संपत्ती नाही, घरदार नाही, राज्य नाही, माझ्याबरोबर विवाह करून बसलीस. एवढं बोलून तरी थांबायला पाहिजे की नको. पुढं आणखी जास्त. अथात्मनोनुरूपम वै भजस्व क्षत्रिय ऋषभम येन तुम आशिष सज्जा ह्या मुक्तजल ससेल. तुला जर इच्छा असेल, कोणत्या तरी राजावर प्रेम जर तुझा असेल तर जा तिकडे. माझी काय हरकत नाही म्हणा. तुझी इच्छा पूर्ण, तुझ्या मनाला समाधान मिळेल. तू विचारशील तुम्ही आला का. मग तुमची योग्यता कमी आहे आत्ता बोलता, त्यावेळेला का बोलला नाही किंवा आला कशा. मग माझं काय व्हायचं ते झालं. आलो कशाला. हे सगळेही शिशुपाल जरासंध दंतभक्त हे सगळे राजे माझा द्वेष करतात म्हणा. ते सगळे एका ठिकाणी जमले होते. सगळ्यांचा आणखी गर्व मला दूर करायचा होता. त्याकरता मी आलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या देखत तुला हरण करून मी आणलं. याचा अर्थ त्यांच्या पराक्रमाचा आणखी भंग मला करायचा. उदासीना वयन्नूनम नश्चपत्यार्थ कामवा. आम्हाला या संसार सुखाची इच्छाच नाही. स्त्री मुलं द्रव्य कुणीकडेही आमचं लक्ष नाही आहे. आत्मानंदामध्ये आम्ही पूर्ण तृप्त आहोत, निमग्न आहोत. शुकाचार्य सांगतात राजा हे इतकं विलक्षण भाषण केलं पडल्या पडल्या. आपण श्रीकृष्णांच्या प्रेमाला आपणच पात्र आहोत. आपल्यावरच जास्ती प्रेम आहे असा थोडासा अहंकार त्या रुक्मिणीला झालेला तो दूर करायचा आहे म्हणून असं भाषण केलं. आजपर्यंत असं भाषण कधीही त्या रुक्मिणीला ऐकायला मिळालं नाही. इतकं प्रेम करणारे भगवान गोपाल कृष्ण
आज नुसतं बोलत नाहीत तर निघून जा म्हणतायत. केव्हा मला घरातून बाहेर काढतील कुणाला. अत्यंत आणखी मनाने कोमल असलेली रुक्मिणीजी लगेच उत्तर दिलं नाही. घाबरलेली आहे. भीतीनं तिच्या मनावर इतका परिणाम झालेला आहे. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागलेली आहे. खाली मान घातलेली आहे आणि त्या दुःखाचा परिणाम तिच्या मनावर त्या भाषणाचा इतका झाला. हातातून तो पंखा एकदम खाली पडला आणि ती रुक्मिणी सुद्धा धाड दिवशी मूर्छित होऊन खाली पडली. श्रीकृष्णांचं प्रेम संपलेलं आहे. माझं दैव आता उलटलेलं आहे. पत्नीचं ते विलक्षण प्रेम पाहिलं. काय याला म्हणाले थट्टा मस्करी कळत नाही. एकदम पलंगावरून खाली उडी मारली. तिच्या जवळ गेले. वारा घालतायत. केस सगळे सारखे केले. डोळ्याला पाणी लावतायत. वारा घालतायत आणि सांत्वन करतायत. मामा वैदग्धी असूयेथा जाने त्वाम मत्परायणाम तद्वच श्रुतुकामेन क्षैल्याचरितम. रुक्मिणी, मी बोललो ते तुला खरं वाटलं काय म्हणाले. थट्टेनं मी बोललो म्हणाले. तू अगदी माझ्यावर पूर्ण प्रेम करणारी आहेस. खरी पतिव्रता आहेस हे मला माहिती आहे म्हणाले. पण तुला राग आल्यानंतर तू कशी दिसतीस किंवा कशी बोलतीस मला एकदा पाहायचं म्हणून मी असं बोललो म्हणाले. गृहस्थाश्रमी माणसाचं हे कामच आहे. थट्टा मस्करी करायची. राग आला स्त्रीला ते पाहायचं. कसं राग येतो, काय काय बोलते हे सगळं पाहायचं. म्हणजे तो काय म्हणाले गृहस्थाश्रमी पुरुषाने हेच करायचं. खरा राग नसतो तो. खरं भाषण मानायचं नाही आमचं. समाधान केलं त्या रुक्मिणीचं. मग तिची भीती दूर. दुसऱ्या राजाकडे निघून जा म्हटल्यानंतर अच्छा जा म्हटलं तर काय करायचं. ते भय तिचं दूर. उठून उभी राहिली. आनंद झालेला आहे. आणि तिनं उत्तर द्यायला आरंभ केला. ननु एवमेत दरविंद विरोचना यद्वै भवान भगवतो सदृशी विभूम्नः क्वस्वै महिम्यभिरतो भगवानस्त्यधीशः क्वाहं गुणप्रकृतिरज्ञगृहीतवा. केवढा कमीपणा माझा आहे देवा. तुमची आणि माझी योग्यता सारखी नाही हे मला मान्य आहे. मी पूर्ण जाणूनच तुम्हाला विनंती केली. तुम्ही माझा स्वीकार केला. मी धन्य झाले. तुम्हाला साजेशी अशी मी नाही आहे. आपल्या स्वयंप्रकाश आनंद रूप आपण आहात. हा आपला महिमा नाही. कमीही होत नाही आणि जास्तीही होत नाही. आपला महिमा त्या आपल्या पूर्ण आणखी महिम्याच्या ठिकाणी आनंदाने असणारे आपण कोणीकडं आणि मी त्रिगुणात्मक प्रकृती आहे. अज्ञगृहीत बाधा. अज्ञानी लोक माझे पाय धरतात. ज्ञानी लोक माझ्याकडे कधीही येत नाही. आणि सगळे ज्ञानी मोठे मोठे आपल्या जवळ येतात. तुमची आणि माझी योग्यता सारखी कशी होईल. मी तर समजतो देवाने आपल्याकडं कमीपणा घेतला ही त्यांना मोठेपणा देऊन आपण कमी आहोत हे खरं सांगते. त्यात थट्टा नाही आहे. सर्वांच्या भीतीनं समुद्रामध्ये जाऊन आपण राहिला तेही खरं आहे. सत्यम भयादिव गुणेभ्य उरुक्रमांतस्येते समुद्र उपलंभन मात्र. हे जे त्रिगुणात्मक विषय आहे या संसाराच्या भीतीनं आपण या जलामध्ये समुद्रात जाऊन राहिला असं मी समजते. राजाची भीती नाही. हे जे इंद्रिय आहेत यांच्या बरोबर आणखी आपला विग्रह आहे. परंतु आपले जे सेवक आहेत तेही असंच करतात. भक्त त्यांनीही आपलं राज्य सोडून गेलेलं असतं आणि ते आपल्या ध्यानाकरता आपल्या भजनाकरता अरण्यात जाऊन राहतात राज्याच्या. मग आपण कशाला राज्य स्वीकारा. निष्किंचन आपण आहात म्हणजे काही जवळ नाही. परंतु स्वयंहिमी अभिरता हे विलक्षण. बाह्य साधनांनी आपलं सामर्थ्य किंवा योग्यता ठरवायची नाही. स्वयं योग्यता आपली आहे.
ब्रह्मादिक देव ज्यांना आणखी नजराणा देतात, ज्यांची आज्ञा पालन करतात, ते आपण स्वतःला निष्किंचन समजतात. सर्व ही पुरुषार्थाचं पर्यवसित रूप आपलं आहे. आपली प्राप्ती होणं, चतुर्विध पुरुषार्थ मिळाले नाही तरी हरकत नाही. आपली प्राप्ती म्हणजे सगळे पुरुषार्थ, मुक्ती पुरुषार्थ सुद्धा आपल्या प्राप्तीनं प्राप्त झाला अशी माझी समजूत आहे. सर्व ही भक्तांना आत्मदान करणारे, संरक्षण करणारे असे आपण आहात. राजांच्या भीतीनं समुद्रामध्ये जाऊन राहिला असं आपण म्हणता. काय हे मला तरी खरं वाटेल का? युद्धाच्या वेळेला तुमच्या जवळ रथामध्ये मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे ना. राजे पळून गेले का तुम्ही पळून गेला? आणखी मला म्हणता मला राजाची भीती वाटली म्हणून समुद्रात येऊन राहील. माझ्या नादाला कोणी लागत नाही, त्यांना त्रास होतो, हेही तुमचं मला काही पसंत नाही. मोठे मोठे राजे राज्य त्याग करून आपली कृपा संपादन करण्याकरता वनामध्ये जात आहेत. त्यांना काही दुःख झालेलं आहे? आपल्या कृपेनं त्यांना किती आनंद मिळालेला आहे. दुसऱ्याकडं आपला त्याग करून दुसरीकडं कोणची स्त्री जाईल म्हणाले. सर्व समृद्धी आपल्या जवळ आहे. आपला त्याग कोणालाही पसंत नाही. सर्व विचार करू ब्रह्मादिक देवांचा त्याग करून मी आपल्या जवळ आलेला आहे. लक्ष्मीनं महाविष्णूंच्या स्वीकाराश्रय का घेतला त्याचंही उत्तर यात आहे. ही लक्ष्मी देवीच आहे. कोणाचाही मला हे नाही स्वीकार करायचा नव्हता हे सगळं सांगितलं. तुम्ही आणि माझी तुमची योग्यता नाही. आपण कमी आहोत, मी कमी आहे हे सांगितलं. शेवटचं भाषण हे काय सोपतं काय? कोणी दुसऱ्याने ऐकलं असतं, त्या दासी सखी मैत्रिणी तिथं होत्याच, त्यांनी ऐकलं असतं. तुला जर तुझं कोणावर प्रेम असेल तर निघून जा तू असं म्हणाले. हे बोलणं कसं आहे? तेही बोलणं योग्य आहे. ती सांगते आहे नैव अरीकमहं मन्ये वचस्ते मधुसूदन अंबाया इव हि प्राय कन्याया स्यादरधिक्वचित् व्यूढायाश्च विपुंश्चल्या मनोभ्येज नवं नवं बुधा असतीन न विह्रिया ताम बिभ्रत भजत्सुधा. कोणावर प्रेम असेल तर तू जायला हरकत नाही दुसऱ्या राजाकडे म्हणाला, पण तेही योग्य आहे. आईप्रमाणे आपली भाषणं आहे. आपलं खोटं नाही म्हणा, खरं बोलला. कसं? आम्ही राजकन्या म्हणाले, सर्व सौख्य आहे. आणखी राजकन्यांचं मन हे असंच आहे, नवीन नवीन ठिकाणी जाणं त्या कन्यांच्या मनाची सवय आहे. प्रेम एका ठिकाणी त्यांचं स्थिर राहत नाही. विवाह झाला तरी सुद्धा अशी जर राजकन्या असेल किंवा अशी जर वधू आपल्याला मिळालेली असेल तर तिचा स्वीकार कोणीही करू नये. जा, निघून जा म्हणून सांगायला हरकत नाही. पण माझ्या अंतःकरणामध्ये मात्र आणखी कोणी नाही. अस्त्वंबुजाक्ष ममते चरणानुरागा आत्मनरतस्य मयीच अनतिरिक्त दृष्टे यदि अस्य वृद्ध उपात्र ज्योति मात्रो मामीक्षसे तदो न परमानुकंपा. आपला अनुराग आपलं प्रेम माझ्या चित्तामध्ये निरंतर राहा. आपण केवळ आत्मानंदामध्ये निमग्न आहात. माझ्या अंतःकरणातला अनुराग वृद्धिंगत व्हावा याकरता जर कृपादृष्टी तुमची माझ्यावरती झाली, हीच मी अनुकंपा आपली दया समजून आणखी आनंदाने राहील. तुम्ही जे जे बोललेला आहात ते सगळं योग्य आहे असं रुक्मिणीनं सांगितलं. भगवान सांगतात, साध्वी एतत् श्रोतु कामयस्त्वं राजपुत्री परमभिता. तुझ्या मुखातून मला हे सगळं ऐकायचं होतं म्हणाले. माझं म्हणणं सगळंच तू खोडून काढलंस.
मी कमीपणा घेतला तो मोठेपणाच तू दाखविलास म्हणाले. मी शेवटी बोललो अत्यंत निंज, पण तेही योग्यच तू ठरलेलं आहेस. राजकन्यांच्याकडे आपल्याकडेच तू दोष घेत. जी जी इच्छा तुला आहे ती सगळी इच्छा पूर्ण होईल म्हणाले. अकाम भक्त तू आहेस. पतीचं प्रेम तू मिळवलेलं आहेस. पातिव्रत्य आहे. इतका मी तुला आणखी टोचून बोललो, रागाने बोललो, तरी सुद्धा माझ्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणातलं प्रेम थोडंही कमी झालेलं नाही. माझ्या जवळ येऊ आणखी कोणीच्याही ऐश्वर्याची इच्छा नाही, मुक्तीची सुद्धा, मोक्षाची सुद्धा इच्छा त्या भक्तांना होत नाहीये. माझ्याबद्दलचा अनुराग तुझ्या चित्तामध्ये अत्यंत दृढ आहे, मला माहिती आहे. तुझ्यासारखी प्रेमशील गृहिणी मला दुसरी दिसत नाही म्हणाले. काय माझ्या प्रेमामध्ये अंतराय येऊ नये म्हणून आरंभाला सर्व राजे लोकांना तिरस्कार करून आणि मला तू एका ब्राह्मणाबरोबर पत्र पाठवले. दुसरी गोष्ट, तुझा भाऊ लढाई करण्याकरता आला असताना तुझ्या देखत त्याचे केस कापून त्याला आम्ही रथाला बांधून ठेवलेला, त्याचा अपमान केलेला आहे. अनिरुद्धाच्या विवाहाच्या वेळेला बलरामाने तुझ्या भावाला ठार मारलेला आहे. पण दुःखम समुत्थ मसहा अस्मदयोग वीत्या नैवाब्रवी किमपि तेन वयंजास्ते. रुक्मिणी, तुझ्या भावाला ठार मारलं माझ्या बंधूनी, त्याला मी रथाला बांधून ठेवलं. हे सगळं तू डोळ्याने पाहून सुद्धा इतकं दुःख तू सगळं सहन केलं. आमचा वियोग होऊ नये, आमच्या जवळ राहायला भाव सापडावं हे लक्षात असू आणून विरुद्ध एक चकार शब्द तू तोंडातून काढलेला नाही. ही तुझी सहनशीलता पाहून आम्हाला तू जिंकलेला आहेस. अभिनंदन केलं देवाने. शुकाचार्य सांगतात, राजा प्रत्येक वाड्यामध्ये याप्रमाणे स्त्रियांच्या बरोबर आणखी हे सगळं बोलणं चालणं चालू आहे. एका ठिकाणचं रुक्मिणीच्या वाड्यामध्ये घडलेली वृत्तांत जेवढा शुकाचार्य महाराजांनी सांगितलेलं. सगळ्या वाड्यातलं काय काय झालं, कृष्णचरित्र कितीतरी अद्यापी अज्ञात आहे. व्यासाने किती जायचं. दुसऱ्या वाड्यामध्ये मार्गदर्शन आहे नाही. अवतार घेऊन नुसतं बाहेरच्या लोकांनाच वळण लावायचं, घरातही वळण लावायचं आहे. रुक्मिणीला झालेला अहंकार त्यांच्या दृष्टीला पडलेला आहे, तो दूर करण्याकरता हे बोललं. तरी रुक्मिणीला राग आलेला नाही. तिचं प्रेम पातिव्रत्य हे दृढ ठरलेलं आहे आणि कबुली गेलेली आहे भगवंताने. याप्रमाणे पुढं संसार कसा कसा झाला, आणखी काय काय गेला राजा, हे शुकाचार्य महाराज सांगणार. काही नवाचाम सकलम परस्मै नारायणाय श्रीकृष्ण हरे मुरारी विश्वनाथ मुकुंद विष्णु श्रीकृष्ण गोविंद हरे नाथ विश्वनाथ श्रीकृष्ण गोविंद हरे विश्वनाथ. नमस्ते गोपाल कृष्ण भगवान की जय.
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय मूकं करोति वाचालं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र प्रथमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिन्नमतरक्षसान्तकम् पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचन्द्रराहुबाहुरते कर्पूरामरदेहे वागीश्वरि योगया सुमनवासं हरये नमः श्रीगणेशाय नमः श्रीचरणारविन्दाभ्यां नमः श्रीशुक उवाच एकैकशस्ता कृष्णस्य पुत्रान् दशदशापराः अजीजनं ननवमान् इति सर्वात्मसम्पदा सुकाचार्य महाराज सांगतात राजा 16,008 स्त्रिया भगवान कृष्णांच्या आहेत. प्रत्येक स्त्रीपासून त्यांना 10 मुलं झाली. तिच्याप्रमाणे रूप आहे, शौर्य आहे, बुद्धी अगदी तिच्याप्रमाणे झाली. सर्वही त्या स्त्रिया सर्व प्रकारची अनुकूलता आहे आणि सेवा करतात भगवंतांची. 8 ज्या स्त्रिया अष्टमहिषी त्यांची मुलं, त्या मुलांचं नाव वगैरे सांगितली. मुख्य रुक्मिणीचा पुत्र जो प्रद्युम्न आहे हा अगदी तिच्याप्रमाणे सर्व गुण संपन्न आहे. त्यांची मुलं, नातू पणतू कितीतरी आणखी यादवांचा वंश हा फार अगदी वाढलेला आहे. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध याला त्या रुक्मिणी आपली नात दिलेली आहे. राजा म्हणाला तो तर कृष्णाचा द्वेष करणारा आणि त्यांनी आपली मुलगी दिली कशी कृष्णाच्या नातू आला. पुढं म्हणाले त्याच्या मनातला द्वेष दूर झाला आणि बहीण आहे आपली, बहिणीच्या प्रेमामुळे त्यांनी आपली नात दिली. भोजकट नावाचा नगर नवीन तयार करून तो तिथं राहिला होता. आपल्या मूळच्या नगरात तो गेला नाही. प्रतिज्ञा केली होती त्यांनी, कृष्णाचा पराभव करून माझी बहीण मी परत आणीन आणि जर शक्य झालं नाही तर मी नगरात पाऊल ठेवणार नाही. त्या प्रतिज्ञेप्रमाणे मग त्या रणांगणावरच नवीन नगर केलं त्यांनी निर्माण, भोजकट नावाचं. तिथंच तो राहिला. अनिरुद्धाच्या विवाहाकरता सर्व यादव मंडळी द्वारकेतून त्या नगरामध्ये आली. विवाह समारंभ उत्तम झालेला आहे. आणि त्या रुक्मीला त्याच्या मित्र राजाने सांगितलं, हा बलराम म्हणाले अक्षक्रीडा फाशाने खेळायचं ज्ञान याला नाही आहे, तू याला बोलाव, दोघे फाशाने खेळा, बलरामाच्या पासून पुष्कळ द्रव्य तुला जिंकून मिळेल.
झालं. दोघांचं ते दूत सुरू झालं. रुक्मिणीनं पुष्कळ द्रव्याच्या बलरामाना जिंकून घेतलेला आहे. तो कलिंग देशाचा राजा रुक्मीचा मित्र. बलरामजींचा पराभव झाला की त्याने हसावं, उपहास करावा. बलरामी ही हट्टाला पेटले आणि त्याने एकदा पुष्कळ द्रव्य पणाला लावलं. त्या खेळामध्ये बलराम विजयी झाले, पण हा रुक्मी आणि त्याचे मित्र त्यांनी आरडाओरडा केला, रुक्मीला हे द्रव्य मिळालं पाहिजे, बलरामांचा पराजय झालेला आहे. आकाशवाणी झाली की बलरामांचा जय झालेला आहे, पण त्या रुक्मीनं काही ऐकलं नाही. तो त्यांना बोलला, तुम्ही म्हणाले गवळीलो, तुम्हाला ह्या अक्षक्रीडेचं ज्ञान असणार कसं म्हणाले. राजे आमच्यासारखे हेच अक्षक्रीडा करतील, आणखी युद्ध आम्हीच करावं म्हणेल, तुम्हाला काहीही ज्ञान नाही. रागावले बलराम आणि त्याने लगेच त्या रुक्मीला ठार मारलं. पळून जायला लागले बाकीचे राजे. त्यांनाही पुष्कळाला आणखी राजाने बलरामाने जखमा झाल्या, डोकी फुटली, पळून गेले राजे. प्रत्यक्ष आपला मेव्हणा आणि आपल्या भावाने मारलो त्याला. कुणाला बोलायचं? तो शत्रूच होता, मी द्वेष करणारा. मारलं, बरं झालं, शत्रू गेला आपला, असं बोलावं तर रुक्मिणीला राग येणार. आणि बलरामजींना विचारावं, माझ्या भावाला तुम्ही मारलं, त्यांना राग येणार. हे उठले आपले कृष्ण भगवान. सारथ्याला रथ आणायला सांगितला आणि रथामध्ये बसून द्वारकेला निघून गेले. कोणालाही बोलायला नको म्हणाले. मागाहून ही सगळी मंडळी, वऱ्हाड वगैरे सगळं द्वारकेला आलेलं. राजाने एक प्रश्न विचारला, महाराज, अनिरुद्धाचा विवाह बाणासुराची कन्या उषा तिच्या बरोबर झाला, त्यावेळेला श्रीकृष्ण आणखी शंकर भगवान यांचं मोठं युद्ध झालं असं मी ऐकलंय म्हणाले. ते चरित्र आपण सांगा. शुकाचार्य म्हणतात, राजन, बाण हा पुत्र शतज्येष्ठो बले रासीन महात्मा. हा बलिराजा जो होऊन गेला, वामनाला ज्यांनी भूमिदान केलेलं आहे त्या बलिराजाचा हा बाणासुर ज्येष्ठ पुत्र आहे. शिवभक्त होता, मोठा उदार होता, बुद्धिमान होता, सत्य बोलणारा होता. असुर जरी असला तरी शोणितपुरामध्ये तो राज्य करतो आहे. शंकरांचा पूर्ण कृपा प्रसाद त्याच्यावर असल्यामुळे देव सुद्धा आणखी नम्रपणाने वागत होते. कोणत्याही वेळेला 1000 हात त्याला उत्पन्न होत होते शंकरांच्या वरामुळे. तांडव नृत्य शंकर करीत असताना त्याने उत्तम प्रकारे मृदंग वादन करून शंकरांना अत्यंत संतोष दिलेला आहे. वर दिला त्याची कला पाहून शंकराने. एके दिवशी बाणासुर शंकरांच्या दर्शनाकरता आला, नमस्कार केला, आणखी प्रार्थना करतो, देवा मला तुम्ही 1000 हात कशा करता दिले म्हणाले. भार झालाय मला. त्रैलोक्यामध्ये माझ्या बरोबर युद्ध करायला कोणीही तयार नाही, सगळ्यांना भीती वाटते म्हणा. तुम्ही तेवढे समर्थ दिसता, मला माझ्या बरोबर युद्ध करू शकाल. म्हणजे आपल्या उपास्य देवाला युद्धाचं आव्हान यांनी केलं. रागावले शंकर, फार उन्मत्त झालास म्हणाले. लवकरच तुला भेटेल म्हणाले एक वीर पुरुष आणि तुझा गर्व दूर करील.
परत आला बाणासूर. बाणासुराची कन्या उषा नावाची एक मोठं राजवाडा होता. त्या वाड्यामध्ये ही राजकन्या बाणासुराची उषा, तिच्या मैत्रिणी, सगळी मंडळी राहत होती. बाहेर पहारा होता. आज कोणालाही पुरुषाला जाऊ देत नव्हते. बाणासुराची कन्या उषा हिची एक मैत्रीण होती. बाणासुराचा मंत्री, त्याची कन्या चित्रलेखा नावाची, म्हणजे चित्रकलेमध्ये अत्यंत निष्णात होती आणि मोठी योगिनी होती. योगाभ्यासही तिचा पुष्कळ झालेला होता. रात्रीच्या वेळेला ही उषा एकदम एके दिवशी झोपेतून जागी झाली आणि रडायला लागली. तिची मैत्रीण ही चित्रलेखाजवळ होती. तिनं विचारलं, काय झालं, रडतीस का? ती म्हणाली, मला आत्ता एका सुंदर पुरुषाचं दर्शन झालं स्वप्नामध्ये आणि तो एकदम दिसेनासा झाला, नाहीसा झाला, म्हणून मी आणखी दुःख करते. पितांबरधारी अत्यंत सुंदर होता. त्याला भेटण्याची माझी इच्छा आहे. चित्रलेखा म्हणाली, काही घाबरू नकोस, मी तुला त्या पुरुषाची भेट करून देते. कोण आहे तुला भेटलेला मनुष्य हे समजण्याकरता त्या चित्रलेखेनं चित्र काढायला सुरुवात केली. चित्रकला खरी ज्याला आणखी अवगत आहे त्याला मनाचं एकाग्रता, स्थिरताही पाहिजे. मनामध्ये ते आणून त्याप्रमाणे चित्र काढायचं आहे. देवांची चित्र काढली, दैत्यांची, विद्याधरांची, गंधर्वांची, मानवांची चित्र काढायला लागली. राजे, मोठे मोठे राजे, त्यांची चित्र काढून दाखवायची. यादवांची चित्र जी काढू लागली. वसुदेवाचं चित्र काढलं, रामकृष्णांचं काढलं, नंतर प्रद्युम्नांचं काढलं आणि शेवटी अनिरुद्धाचं चित्र तिनं काढलं. ती म्हणाली, उषा, यांचंच मला दर्शन झालं. चित्रलेखा म्हणाली, आता पत्ता लागला, कृष्णाचा हा नातू आहे, मी घेऊन येते. मध्यरात्रीच्या वेळेला आकाशमार्गाने ती चित्रलेखा द्वारकेमध्ये येऊन पोहोचली आणि अनिरुद्धाला त्याच्या परंगासह उचलून इथे घेऊन आली. उषेच्या अंतःपुरामध्ये तो अनिरुद्ध येऊन पोहोचला. तिथंच राहिलेला आहे. अत्यंत सुंदर, साक्षात कामाचा मुलगा, तो मदनाचा मुलगा, तो तिथं राहिलेला आहे. काही दिवस गेले. बाहेरचे पहारेकरी त्यांना काही संशय आलेला आहे की आत कोणीतरी पुरुष असला पाहिजे. त्यांना काही आत जाता येत नव्हतं. त्यांनी जाऊन बाणासुराला सांगितलं, राजेसाहेब, आपल्या कन्येच्या अंतःपुरामध्ये कोणीतरी पुरुष गेलेला आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही तर अगदी पहारेकरी, कुणालाही जाऊ देत नाही. कसा गेला, काय गेला, आपण शोध करा. अपकीर्ती होणार होता. कन्येनं आपल्या कुलाला आणखी कलंक लागला. रागाने एकदम तो बाणासूर त्या कन्येच्या अंतःपुरामध्ये स्वतः आलेला आहे, न सांगताना. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा तो प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध. सोंगट्या मांडलेल्या आहेत, खेळतायत. ती उषा आहे, तिची मैत्रीण आहे, आणखी मैत्रिणी आहे. खेळ चाललेला आहे. लगेच आपल्या सैनिकांना आज्ञा केली, ज्याला बांधा म्हणाल, तुरुंगात टाका. तोही उठलेला आहे. अनिरुद्धही मोठा पराक्रमी आहे. त्यांनीही आणि पुष्कळशे सैनिक मारले. पण बाणासुरापुढे त्याचं काय चालणार आहे. बाणासुराने त्याला नागपाशामध्ये बांधून तुरुंगामध्ये टाकून गेलेलं आहे. ही उषा रडती आहे. तिच्याकडे लक्ष न देता आणि रागाने बाणासूर निघून गेलेला आहे.
शुकाचार्य म्हणतात राजा द्वारकेतून अनिरुद्ध नाहीसा झाला, 4 महिने होऊन गेले तरी त्याचा पत्ता लागला नाही. सगळे लोक दुःखी झालेले आहेत. एके दिवशी नारदांनी येऊन सांगितलं तुमचा अनिरुद्ध त्या बाणासुराच्या तुरुंगात पडलेला आहे म्हणाले. बरेच सगळे यादव सैन्य निघालेलं आहे. प्रद्युम्न आहे, सात्यकी आहे, सांब आहे, मोठे पराक्रमी वीर रामकृष्णही आहे. 12 अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने बाणाच्या नगराला वेढा घातलेला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा